नमस्कार प्रेक्षकांनो, शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे। पूर्वी आपण म्हैस पालन असेल, गाय पालन असेल, शेळी पालन असेल किंवा वेगवेगळ्या प्राण्यांचं संगोपन असेल, त्या प्राण्यांसाठी चारा कट करण्यासाठी आपण कुऱ्हाडीचा वापर करायचो, विळ्याचा वापर करायचो। परंतु जास्त जनावर असल्यावर त्याला वेळ जायचा, चारा वायाला जायचा आणि जनावरे स्वभावाप्रमाणे फक्त पाला खायचे आणि त्याचे बुडक्याचे जे मोठे चिपाड आहेत ते तसंच टाकून द्यायचे। परंतु वेळ बदलली आणि आता कडबा कुट्टी, ज्याला आपण चाप कटर म्हणतो, ते चाप कटर आले। त्या चाप कटरचं काम इतकं सोपं आहे की बुडापर्यंत बारीक बारीक तुकडे, 1 इंचापासून ते अर्धा इंच, पाव इंच इतके बारीक बारीक तुकडे होतात आणि ते जनावर एक एक तुकडा खाऊन चारा वाया जाण्याचं थांबतं। त्यामध्ये वेळ वाचतो, चाराचे नुकसान वाचते आणि त्याबद्दल आपला फायदा होतो। हीच गोष्ट लक्षात घेऊन आज आपण छत्रपती संभाजीनगर पासून केवळ 20 किलोमीटर अंतरावर आधार ॲग्रो इंडस्ट्रीज या युनिटला भेट देण्यासाठी आलेले आहोत, जे की संभाजीनगर परिसरात म्हणण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्रात कडबा कुट्टी म्हणजे चाप कटर सप्लाय करतात, विक्री करतात आणि शेतकऱ्यांना सदन करण्याचं काम करत आहेत। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे आधार ॲग्रो इंडस्ट्रीजची की त्यांनी EMI वर आणि चाप कटर देण्यास सुरुवात केली आहे। EMI वर घेताना त्याची पॉलिसी काय आहे, दुसरी गोष्ट अनुदान पद्धतीत म्हणजे 50% अनुदान तुम्हाला मिळणार आहे। मग ते अनुदान मिळण्यासाठी तुम्हाला काय प्रोसेस करायची, चला तर मग ॲग्रो इंडस्ट्रीज या संदर्भात काय सांगतात आपण पाहूया। पाटील, शोध वार्ता परिवारात आपलं स्वागत आहे। महाराष्ट्रातील जे तमाम शेतकरी बांधव आहेत त्यांना तुमचा परिचय सांगा। नमस्कार मित्रांनो, मी पंढरीनाथ पाटील आणि स्वागत करतो तुमचं आधार ॲग्रो इंडस्ट्रीज मध्ये। मित्रांनो, आमचं आधार ॲग्रो इंडस्ट्रीज चाप कटर असेल, अटॅचमेंट आम्ही सर्व रोलगड या ठिकाणी आमचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आणि रजापूर या ठिकाणून आम्ही सेल आउट हे आम्ही करत असतो। रजापूर हे ठिकाण छत्रपती संभाजीनगर पासून फक्त 20 किलोमीटर अंतरावर आहे, बीड हायवेला। कमी वेळेत अधिकचं काम कसं करावं आणि गतिमान कसं करावं या संदर्भात आज आपण शेतकऱ्यांचे रिव्ह्यू घेणार आहोत। शेतकऱ्यांचं मनोगत काय आहे की ज्यांनी कडबा कुट्टी मशीन घेतली, आपण त्यांना विचारू। सर नमस्कार, तुमचं शोध वार्ता परिवारात स्वागत आहे। काय म्हणणं आहे तुमचं, ही जी कडबा कुट्टी आहे त्या संदर्भात काय सांगाल? नमस्कार सर, कडबा कुट्टीत आमच्या इकडचं आणि इकडं आमचं गाव बालमटाकडी तालुका शाहू, जिल्हा अहमदनगर जिल्ह्यातून आले। जिल्हा अहमदनगर आले? हो, हो। अच्छा। तरी तर त्यांच्या प्राइस विचारले तर आमच्या इकडे इकडे फार तफावत मिळाली, इकडे एकदम स्वस्त असं वाटतंय। अच्छा। हो, क्वालिटी पण चांगली आहे, एकदम योग्य दरात असं वाटतंय इथे। अच्छा। हो। आता काय होतं, जसं कडबा कुट्टी, हो, कडबा कुट्टीमध्ये आपण पहिलं कुऱ्हाडीनं वैरण तोडणं, 2 तुकडे करणं, हो। 3 तुकडे करणं आणि जनावर काय करायचे, स्वाभाविक आहे की पाला साळायचे आणि हो, कडबा वायाला वायाला जायचं। जायचं। हो, काय अनुभव कडबा कुट्टी बद्दल तुमचा? याच्यात वैरणची फार बचत होती, हा, वायाला काही जात नाही, बारीक बारीक तुकडे बारीक खातात। बारीक तुकडे खातात आणि जनावराला ते पचनक्रिया व्यवस्थित होते। आता ज्यांच्याकडे 1 आणि 2 जनावर आहेत त्यांचं ठीक आहे, परंतु ज्यांच्याकडे 10, 20, 10, 25 अधिकचे जनावरांची संख्या आहे, हो, त्यांची वेळेची बचत आहे, त्याबद्दल काय सांगाल? एकदम फायदेशीर आहे। कडबा कुट्टीचं नियोजन कमी वेळेत म्हणजे आपलं बचत पण होती वेळेची अच्छा। आणि जनावराला एकदम आहार व्यवस्थित मिळतो। आता तुम्ही अहमदनगर जिल्ह्यातून आले, हो, ही जी आधार ॲग्रो वाले आहेत, ही युनिट आहे, त्याबद्दल काय म्हणणं आहे? त्यांची सर्व्हिस कशी, त्यांच्याबद्दल काय प्रतिक्रिया तुमची? त्यांची चांगली सर्व्हिस आहे। आम्ही बरंच आता म्हणजे 1 महिन्यापूर्वी आम्ही बालमटाकडीत आमची चर्चा ऐकली होती यांची, तिथं म्हणजे गावी बी हे फॅक्टरी सुरू झाली भाई कंपनी। समजा आमच्याकडं पहिल्यांदा कडबा कुट्टी आता माझ्याकडे आहे, पण माझ्या कुट्टीपेक्षा ही कुट्टी मला भारी वाटली। माझी 2 पात्याची कुट्टी मला पंचायत समितीमध्ये भेटली होती आमच्याकडं, त्याच्यात आणि जमीन आसमानचा फरक वाटला मला। तुमच्याकडे 2 पात्याची कुट्टी होती पहिली? हो, त्याच्यात आणि जमीन आसमानचा फरक वाटला। म्हणजे चारा बारीक करण्यामध्ये कशामध्ये तुम्हाला फरक वाटला नेमका? चारा बारीक करण्यावरती फरक वाटला म्हणजे हिला ब्लेड 4 येतं आणि हिचे ब्लेड असे येतं, धारीला वरच्या धारा ऑटोमॅटिक लागणं जाणार, म्हणजे जसं जसं ते कट होईल जाईल धार ते लागत चलती, ब्लेड याला घासायला लागणारच नाही शिवाय परत म्हणजे ऑटोमॅटिक जशी चलन, जेवढी चलन तेवढी धारायचं अंगची वाढणार हिला ऑटोमॅटिक। शेतकरी बांधवांनो, हे गंगासिंग देवीसिंग परदेशी आहेत, जे की बीडवरून आलेले आहेत। हे मागच्या कित्येक वर्षापासून कडबा कुट्टी वापरतात, यांचा अनुभव काय, आपण यांच्याकडे काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही पहिले जे कुऱ्हाडीनं कडबा तोडायचे, आता तुम्ही मागच्या बऱ्याच वर्षापासून कडबा कुट्टी वापरता, काय बदल जाणवला, फरक काय त्यामध्ये? फरक म्हणजे कडबा वाचतोय आपला, ऊसाचं ऊस, मका, कडूळ, गवत एक लावलेलं, याचा सुद्धा कुट्टा करून मी 5 गायी आहेत गावरान, त्यांना चारतो मी। अच्छा।
आणि चारा वाया जाण्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? चारा वायाला जात नाही आणि जे शिल्लक राहिलेले खाली त्याचं कंपोस्ट खत तयार होतंय. हा, उरलेल्या याच्यामध्ये उरलेल्या याच्यामध्ये कंपोस्ट खत तयार तुकड्यामुळे लवकर त्याचं खत होत असेल. खत तयार. बरोबर आहे. आपल्याकडे सरपंच आहेत. सरपंच काय म्हणणं आहे तुमचं कडबा कुट्टी बद्दल किंवा पॉवर बद्दल काय सांगा? काय नाही, कडबा कुठून काय होत साहेब, या चारा वाया जात नाही, जनावराला खायला सोपं राहतं, त्यांची पचनक्रिया चांगली होती. एक कडबा कुट्टीनं फालतू कडबा वाया जात नाही. कोणतंच गवत, कांडी गवत काय असं वायाला जात नाही. त्याच्यावर वेळ सुद्धा हा, वेळ जात नाही वायाला. आपला वेळ बी कोरडीन तोडणं त्याचा वेळ जातो. हे पटकून काम होतं, जनावराला काम बी व्यवस्थित होतं आणि आपले पुढच्या कामं मार्गी लागत. बरोबर. ढोरा गुराला बी चांगलं येते, पचनक्रिया चांगली होती त्या मशीनमुळं. अगदी बरोबर. शेतकरी बांधवांनो, तुम्ही बघता ही जी आधार ॲग्रो इंडस्ट्रीज आहे की संभाजीनगर इकडं 20 ते 25 किलोमीटर आहे आणि पुढचं शहर जसं पाचोडा आहे ते सुद्धा इथून दूर आहे. ह्या मध्यवर्ती भागात असताना सुद्धा इथं शेतकऱ्यांचा अगदी कुंभमेळा लागलाय. तुम्ही इकडे पाहू शकता ही जी शेतकरी जमलेत, हे पूर्ण शेतकरी दाखवा. हे शेतकरी कशासाठी आलेले आहेत? कडबा कुट्टी असेल हे चौकशी करणं, हे घेणं, या संदर्भात आलेले आहेत. याच्यानुसार कळतं की ही जी आधार ॲग्रो इंडस्ट्रीज आहे यांचा विश्वासार्हता यांची किती पसरलेली आहे. खास करून अहमदनगरहून काही शेतकरी आलेले आहेत कडबा कुट्टी मशीन घेण्यासाठी. जे तुम्ही पाहत आहात त्यांचा तुम्ही प्रतिक्रिया ऐकलेली आहे. त्यामुळं महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यातून तुम्हाला जर कडबा कुट्टी मशीन असेल, वेगवेगळ्या प्रकारचे पाहिजे असतील तर आधार ॲग्रो इंडस्ट्रीजचा हेल्पलाईन नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. त्यांना फोन करा. तुम्हाला जी माहिती पाहिजे ती माहिती घ्या आणि ऑर्डरविषयी प्रत्येक गोष्टीविषयी त्यांच्याबरोबर चर्चा करू शकता आणि तुम्ही ते खरेदी करू शकता. ही जी परदेशी आपले जे शेतकरी आलेले आहेत बीडून, त्यांचा एक प्रश्न आहे आधार ॲग्रो इंडस्ट्रीजला. ते काय म्हणतायत आपण पाहूया. काय म्हणणं आहे तुमचं? काय प्रश्न आहे? कारण ही बिघड झाल्यानंतर आम्हाला याचे स्पेअर पार्ट मिळायला पाहिजे. बरोबर आहे. ते त्यांच्याकडून ऐकूया. आधार ॲग्रो कुठे सर? मालक, परदेशी मालकाचं म्हणणं आहे की ही जी कडबा कुट्टी मशीन आहे याचं पाता असेल किंवा ह्याचे इतर जे स्पेअर पार्ट आहेत हे नंतर भेटतील का? काय तुमचं काय म्हणणं आहे? स्पष्टीकरण द्या. 100% तुम्ही जर बघू शकता आमच्याकडे समजा ब्लेड वगैरे, त्याच्यानंतर तुम्हाला जे काय लागलं अटॅचमेंट, तुम्हाला एक नट सुद्धा जरी लागला तरी आम्ही तुम्हाला इथं आल्यावर तर भेटलच. पण तुम्हाला जर येणं शक्य नसलं तर आम्ही तुम्हाला पोस्टाना किंवा बाय कुरिअरना तुम्हाला घरपोच सुद्धा आम्ही अवेलेबल करून देऊ शकतो. असं काय म्हणणं आहे? काय म्हणले? माझ्याकडे 2 वर्ष झाले, त्याच्यात बिलकुल खराबी आलेली नाही आणखी. पण इथून पुढे जर आली तर हे मिळायला पाहिजे आम्हाला. नाही, यांचा प्रश्न बरोबर आहे. जर आली तर खूप मोठे मोठे प्रश्न आहेत. शेतकरी तुम्हाला महाराष्ट्रातून मागणी करणार आहेत, विकत घेणार आहेत. आता हे काय आहे? आता हे त्याचा कन्व्हेअर बेल्ट आहे. जे स्पेअर पार्टच बद्दल जर बोलायचं झालं ना तर आमच्याकडे त्याचा नट, बेरिंग, त्याच्यानंतर त्याचा कन्व्हेअर बेल्ट वगैरे जे काय लागल ते सगळं आमच्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे तुम्हाला कुठेही जाण्याची किंवा बेजार होण्याची गरज नाही. आता गरीब धरा की महाराष्ट्रातल्या लातूर असेल किंवा नांदेड असेल अशा दूरच्या जिल्ह्यातील एखाद्या शेतकऱ्यांनी कुट्टी मशीन खरेदी केलं, तुम्ही ट्रान्सपोर्टचे ते स्पेअर पार्ट पाठवणार आहेत, त्याच्या चार्जेस बद्दल काय सांगणं तुमचं? त्याचे चार्जेस शेतकऱ्यांना द्यावं लागतात आणि ते चार्जेस काही जास्त नसते. 100-150 रुपयाच्या आसपास ते कुरिअर चार्जेस असते, ते शेतकऱ्यांना द्यावं लागतात. ते आपल्याकडे नसते स्पेअर पार्टचं. मशीन तुम्ही माझ्याकडनं न्या, मशीनचं कुरिअर चार्जेस वगैरे काही लागत नाही. तुम्ही डिलिव्हरी देणार घरपोच? घरपोच डिलिव्हरी देतो आपण. अच्छा. तिचे वेगवेगळ्या प्रकारचे जे कुट्टी मशीन आहेत त्याबद्दल सविस्तर सांगा. किती प्रकार आहेत, ते काम कसं करतात त्याबद्दल? आता या मशीनचं जर सांगायचं ठरलं ना तर हे सगळ्यात छोटं मशीन आहे. हे लिटल मास्टर मॉडेल आहे बघा. लिटल मास्टर मध्ये याला 2880 RPM पण मोटर चालते आणि 1440 पण चालते. आता या मशीनचं जर सांगायचं ठरलं 2880 मोटर मध्ये हे जवळपास एका मिनिटाला 1 जनावरांचा चारा हे काढते. एका मिनिटाला 1 जनावराचा. आणि पुन्हा याच्यात तुम्ही गिन्नी घास घावाला किंवा सुका वाला सगळा पूर्ण प्रकारचा चारा, ऊस असेल काही असू दे, याला पूर्ण हे कटिंग करते. आणि याला जे आहे बोरॉन स्टीलच्या ब्लेड आहे. सगळ्या कोणत्याही मशीनला बोरॉन स्टीलच्या ब्लेड असल्यामुळं याला तुम्हाला धार द्यायची गरज नाहीये. त्याच्यानंतर पुन्हा याला कन्व्हेअर बेल्ट आहे. म्हणजे पहिल्या ज्या मशीन होत्या जुन्या त्यांना ढकलवायला लागायचं, याला कन्व्हेअर बेल्ट असल्यामुळे हे बेल्ट बिंगतो. आपण नसतं चारा आपण याच्यावरती ठेवला की मध्ये ओढून घेत आहे. अशा पद्धतीचे मशीन आहे. याच्या 2880 RPM मध्ये जर घेतलं तर हे 21,000 मध्ये तुम्हाला डोअर डिलिव्हरी हे मशीन मिळत आहे. 21,000. आणि त्यातलं जर तुम्ही समजा 1440 RPM ची मोटर घेतली तर या 18,000 मध्ये तुम्हाला डोअर डिलिव्हरी मिळत आहे. आणि याच्यातून तुम्ही पेट्रोल इंजिन जर घेतलं तर 18,000 मध्ये हे मशीन तुम्हाला डोअर डिलिव्हरी मिळत आहे. असं आहे. आता याच्यातलं हे सेकंड, याच्यानंतर 2 नंबरचं हे मशीन आहे. याचं काय सिस्टम आहे, चॅम्पियन मॉडेल आहे. आधी याचा फरक जो आहे, याला इथं गिअर शिफ्टिंग दिलेलं आहे.
हे गिअर मुळे याला तुकडा तुम्हाला चाऱ्याचा लहान मोठा करता होतो, 1 इंच अर्धा इंचाचा तुकडा. इथून घेर बदलायचे हो. आपल्याला. अच्छा, असं आहे. हे पहा, इथून आपल्याला घेर बदलायचे, इथून तुम्हाला तुकडा छोटा मोठा इथून करता येणार आहे. अगदी अगदी. आणि याचं जे हॉपर आहे हा. हे थोडस मोठं दिलेलं आहे कंपनीनं. हा, हा. मोठं दिल्यामुळे याला तुम्हाला शेतकऱ्याला त्रास होत नाही. म्हणजे लांबूनच चारा आपण याला टाकू आपोआप ते शकतो, ओढल्या जातं. ऑटोमॅटिक मध्ये ओढलं जातं. अच्छा, अच्छा. त्याची किंमत काय? आता याला 2800 RPMच मोटर चालते आणि इंजिन सुद्धा याला चालते. हा. तर हे मोटर सहित जर घ्यायचं ठरलं तर हे 22,500 रुपयामध्ये डोअर डिलिव्हरी मिळते. 22,000 22,500 रुपये. 500. हा. अच्छा, आणि याला इंजिन जर घेतलं तर हे बसतंय 21,000 मध्ये. इंजन इंजिन सहित हे मशीन तुम्हाला 21,000 मध्ये येते. पेट्रोल इंजिन 7 HP च. 7 HP. हो. अच्छा, आता आणि- पुढचं वर्जन कोणतं आहे? आता हे पुढचं व्हर्जन आहे, हे 3 नंबरचं, म्हणजे याला चॅम्पियन प्रो हे नाव आहे, हे मॉडेल आहे. हा. चॅम्पियन प्रो Champion मॉडेल Pro. आहे. चॅम्पियन प्रो. हा. आता याला 2800 RPMच याला पाहिजे, याला 1440 मध्ये चालत नाही. अच्छा, आणि हे मशीन जे आहे हे पूर्ण हेवी ड्युटी मध्ये मशीन आहे. होईल का? जाड पूर्ण. पत्रा हे सगळं? पत्रा याचा जाड आहे सगळा, म्हणजे याची लाईफ जास्त आहे, बाकी इतर मशीन पेक्षा याची लाईफ जास्त आहे. त्याच्यानंतर याला गिअर शिफ्टिंग तर याला पण आहे त्याच्यासारखी. हा. त्याच्यानंतर याला ऍडिशनल जर म्हणलं तर हे हेवी, आणि परत याला इंजिन स्टँड आहे. याला सोबत हे दिलेलं पाहिजे, आहे. इथे इंजिन स्टँड आहे. हो. हा. इंजिन स्टँड म्हणजे याच्यावरती मोटर आपल्याला बसू बसवता शकतो आणि येते इंजिनही आणि बसू इंजिनही शकतो. बसू शकतो. आता एका घंट्याला किती चारा, म्हणजे चाऱ्याबद्दल काय सांगा? आता याचं एका मिनिटाला हे जवळपास 2 जनावरांचा चारा एका मिनिटाला हे काढते. एका मिनिटाला 2 जनावरांचा. अच्छा. आणि हाय स्पीड मध्ये तुम्ही जवळपास एका तासामध्ये 2 टन चारा याच्यातून आपण काढू शकतो. एका तासाला एका तासात 2 टन. लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, ही जी मशीन आहे चॅम्पियन प्रो, एका तासाला 2 टन 2 चारा टन काढतो. चारा काढणार आहे. हो. आणि मोटर, तुम्ही याच्यावर इंजिन बसू शकता. याच्या किमतीबद्दल काय सांगा? आता याची किंमत 25,500 रुपयामध्ये आम्ही डोर डिलिव्हरी करतोय. 25,500. 500 रुपये. आणि याला 50% गव्हर्नमेंटची सबसिडी सगळ्या मशीनला आहे. याचा गव्हर्नमेंटचा टेस्ट रिपोर्ट याचा अवेलेबल आहे. काय होतं, भरपूर स्कीम आहेत जिल्ह्याच्या कृषी विभागात, याचे पूर्ण याचे लिटरेचर असते, पूर्ण माहिती सांगतात. जर तुम्हाला तिकडे जायचं नाही किंवा तुमच्याकडे वेळ नाही, तर तुम्ही आधार एग्रो इंडस्ट्रीजला फोन करा, यांची टीम तुम्हाला पूर्ण मदत करेल. तुम्हाला नेमकं हे सबसिडी घेण्यासाठी नेमकं काय करायचंय, तुम्ही त्यासाठी कसं पात्र होणार आहे त्याबद्दलचे. आता मला एक गोष्ट सांगा, की आता ह्याच्याबद्दल रेट बद्दल सांगितलं, तर अधूनमधून रेट चेंज होते, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आज आता हे जे रेट आहेत, आपण 30 ऑगस्ट 2024 पर्यंतचे हे रेट दिले मी आज. त्याच्यानंतर ऍडिशनल त्यासोबत काही कंपनीकडनं तुम्हाला अटॅचमेंट सुद्धा कमी जादा होत असतात. ते तुम्हाला सविस्तर ज्यावेळेस घ्यायचं त्यावेळेस आपण ते पूर्ण सांगतो. शेतकरी बांधवांनो, एक मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की आधार ॲग्रो इंडस्ट्रीज या युनिटने जी तुम्हाला आता जी सरांनी जी ह्याची स्कीम, ह्याची अटॅचमेंट, ह्याची किंमत जे सांगितलंय ते 30 ऑगस्ट पर्यंत सांगितलेलं आहे. याच्यात वेळेनुसार बदल होऊ शकतो, आपल्याला लक्षात घ्यायचंय. त्यानुसार ह्याच्यात जे चेंजेस होणार आहेत, तुम्ही फोन करा, तुम्हाला झालेले चेंजेस हे सर्व माहिती सांगतील. ही जी चॉप कटर आहे, याच्यामधले जे ब्लेड किंवा बाकीचे जे मटेरियल आहे हे कसं काम करतं, त्याच्या क्वालिटी बद्दल एक वेळेस उघडून दाखवते. हे सगळ्या शेतकऱ्यांना कळलं पाहिजे मध्ये काय आहे ती. आता उघडायला एकदम इझी आहे बघा. हा नुसता एक बेल्ट आहे, फिरवायचा. नट फिरावं लागेल हे उघडलं तर. हं, त्याच्यानंतर याचे जे ब्लेड आहेत, याला 4 ब्लेड आहे बघा. हं, हं, हं. 4 ब्लेड कटिंगचे आहे, आणि एक जी 5वी आहे ती आडवी ब्लेड आहे. हं. बोरॉन स्टील असल्यामुळं याला धार द्यायची तुम्हाला गरज नाही. जसं कट होईल तसं ते धार येत जाईल. ऑटोमॅटिक धार येत राहते त्याला. अच्छा. ऑटोमॅटिक धार आल्यामुळे म्हणजे तुम्हाला नेहमी धार द्यायची गरज नाही. जवळपास 2 वर्ष ही धार एक साईड चालते. हं. परत तुम्ही याला पलटून टाकली का याला डबल धार आहे. वर्ष. पुन्हा 2 वर्ष, म्हणजे जवळपास तुम्हाला 4-5 वर्ष याला धार द्यायची गरज पडत नाही. असं हेवी मध्ये मशीन आहे. आणि पुन्हा त्याला बेरिंग वगैरे सगळं पूर्ण हेवी ड्युटी मध्ये आहे. नाही सर. जसं की आता दादांनी सांगितलं व्हिडिओ मध्ये तुम्हाला की मशीन त्यांनी घेऊन 2 वर्ष झाली, त्यांच्या मशीनला अजून कुठेही प्रॉब्लेम नाही. बरोबर आहे. असंच इतर शेतकऱ्यांचे सुद्धा रिव्ह्यू आहेत. म्हणजे बारीक सारीक तुकडे बघा ना, हे एकदम धार आहे. एकदम फिटिंग मध्ये आहे. सगळ्यात नट विशेष बोल्ट म्हणजे वगैरे. ना, धार द्यायची गरज नाही. धार द्यायची ही सगळ्यात गरज नाही. मोठी गोष्ट आहे. आणि स्पेअर पार्ट जर म्हणाल तर आपल्याकडे सगळं आहे. सगळं स्पेअर पार्ट कुठलाही मागा तुम्ही सगळं आहे. शेतकरी बांधवांनो लक्षात घ्यायचं, कुठला जरी स्पेअर पार्ट तुम्हाला बदलायचा आहे, आधार ॲग्रो इंडस्ट्रीचा नंबर जे स्क्रीनवर चालू आहे का, त्याच्यावर तुम्हाला एक फोन करायचा आहे आणि तुम्हाला जे स्पेअर पार्ट पाहिजे ते तुम्हाला मागून घ्यायचे. म्हणजे अगदी सुटसुटीत आहे सगळं. मशीन घ्यायची, बिघडण्यासारखं काही नाही. आणि जे काही स्पेअर पार्ट पाहिजे ते फोन करायचा आहे. तुमच्या तिथं ट्रान्सपोर्टनं जी सुविधा उपलब्ध आहे त्या सुविधेनुसार तुम्हाला ते पोच करतील. आता सर्वात एक महत्वाचा प्रश्न असा आहे की प्रत्येक शेतकरी स्वतः इथं कडबा कुट्टी किंवा कडबा बारीक करीन असं किंवा गवत बारीक करीन असं नाही. आपले फॅमिली असतात, घरचे असतात. सिक्युरिटी संदर्भात काय असा ड्रॉबॅक आहे किंवा असं काय आहे का जिथं काळजी घेतली पाहिजे? नाही, काळजी तर चॅप कटर मशीन आहे. या मशीनला तुम्ही जेवढं काळजी घेणार तेवढं चांगलंच आहे. कारण कोणाचं गळ्यात उपरणं असेल काही असेल, समजा हे चालू असताना हे फिरत राहतं, तर ते खाली बाजूला काढून ठेवूनच याच्या मशीन जवळ जायचं. आणि त्याच्यानंतर
ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या वेळेस त्याच्यात समजा काय असं वाटलं आपल्याला सेटिंग वगैरे करायची ब्लेडची, तर जवळ इकडनं वायर काढल्याशिवाय मशीन जवळ जायचं नाही किंवा मशीन Electricity उघडायचं. हो, इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीचा वायर आधीवर काढायचं आपल्या हातानं आणि मगच मशीन उघडायचं. हा. शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट महत्वाची ती तुम्ही लक्षात धरा. तुम्ही जेव्हा तुम्हाला याचं काही काम करायचंय, तुम्हाला ते वायर काढायचंय, त्याच्यानंतर तुम्ही याला हात लावायचा आहे. तुमच्या घरचे माणसं असतील, तुमची बायको असेल, तुमची बहीण असेल, तुमची भाऊजाई असेल किंवा आपल्या घरातलं कुणी महिला मंडळ असेल, त्यांना त्यांचा पदर बरोबर साईडला खाऊन डोक्याला काहीतरी बांधून व्यवस्थित याची काळजी घ्यायची. काय होतं, शेवटी मशीन आहे, ते ओपन बिगणार आहे, याची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून तुम्हाला शारीरिक नुकसान होता कामा नये. तुम्ही पाहता हे सर्व शेतकऱ्यांचे आपण सगळ्यांचे रिव्ह्यू घेतले. कुणी बीडवरनं आला आहे, कुणी अहमदनगर म्हणजे अहिल्यानगरवरून कुणी आलेलं आहे. अशा वेगवेगळ्या तालुक्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले आहेत. आणि आता आपण पाहिलं की ही जी कडबाकुटी मशीन आहे त्यातले 5 ते 6 त्यातले प्रकार आहेत. तरी सुद्धा तुम्हाला जर काही माहिती कमी वाटत असेल तर आधार ॲग्रो इंडस्ट्रीज यांचा हेल्पलाईन नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. त्यांना फोन करा आणि तुम्ही त्यांना विचारा की याची माहिती कशी आहे. ते तुम्हाला पूर्ण माहिती देतात. पारंपरिक शेतीला फाटा देऊन आधुनिक शेतीकडे वळलं पाहिजे, आपल्यात बदल केला पाहिजे, हाच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला संदेश आहे. आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल असं आम्ही गृहीत धरतो आणि इथंच थांबतो. आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते, म्हणून एक लाईक नक्की करा. आणि हो, व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत राम राम. राम.